प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये आपण पहिले एक्झाम्पल ऑलरेडी बघितले. पहिले एक्झाम्पल कशा संदर्भात होतं बरं? आपल्याला काय काढायचं होतं? नंबर लाईन काढायची होती आणि नंबर लाईनवर कोणता पॉईंट ड्रॉ करायचा होता आपल्याला? √2, बरोबर ना? पहिले एक्झाम्पल आपण हे बघितले, लास्ट लेक्चरला आपण ऑलरेडी बघितलेले. जे मुलं नव्हते त्यांनी व्हिडिओ आज टाकणार आहे की टाकलेला आहे इथे, तर तो सर्वांनी बघा. टाकलेला आहे ना इथे, तो सर्वांनी पुन्हा व्हिडिओ एकदा व्यवस्थित बघा, हे लक्षात. आणि तो काय पहिला क्वेश्चन तर आपल्याला तुम्हाला कळेल. मग आता आपल्याला बघायचा आजचा क्वेश्चन नंबर बघायचा आहे 2. मग आता फक्त एकदा समजून घ्या काय. आता आपला क्वेश्चन नंबर आहे 2. एकूण ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये फक्त 3च एक्झाम्पल आहे, त्यापैकी फर्स्ट आपण बघितले. आता आपल्याला सेकंड बघायचे. मग आता सेकंड काय क्वेश्चन आपण बघा, तुमच्या समोर आहे सेकंड क्वेश्चन. शो द नंबर √5 ऑन द नंबर लाईन. म्हणजे आपल्याला √5 काय करायचं आहे? नंबर √5 आपल्याला काय करायचं आहे? नंबर लाईनवर दाखवायचं आहे. हा √5 जो आहे तो कशावर दाखवायचा आपल्याला? नंबर लाईनवर दाखवायचा आहे. मग आपण जनरली काय करतो बरं? एक नंबर लाईन काढतो, 0 घेतो, 1 घेतो, 2, 3, 4 घेतो. मग एकावरती आपण 1 सेंटीमीटरची लाईन काढायचो आणि नंतर त्याला कर्व मारायचो, बरोबर ती √2 यायची. तसं आता आपल्याला √2 विचारतील, √3 विचारतील, √4 विचारतील, √5 विचारतील, √6, √7 कोणता पण विचारतील. जनरली बुक्समध्ये आपल्याला 3च एक्झाम्पल विचारले. एक आहे √2चं, त्यानंतर √5 आणि √7, 3च एक्झाम्पल आहे. √6 पण विचारू शकतात, √8ही आपल्याला विचारले जाऊ शकतो. पण जर बुकमधलाच क्वेश्चन आला तर जनरली फक्त 3च आहे, √2, √5 आणि √7. √2 आपण लास्ट लेक्चरला बघितलं आहे कसा ड्रॉ करायचा आहे. आता आपल्याला √5 नंबर लाईनवर काय करायचं आहे? ड्रॉ करायचं आहे. मग आता काय ड्रॉ करायचं आहे आपल्याला पहिले लिहिता आलं पाहिजे. मग बघा आपण काय करू, ड्रॉ, बघा डायरेक्ट आन्सर बघू आपण, लक्ष द्या सर्वांनी. ड्रॉ अ नंबर लाईन. सर्वात पहिले काय करायचं असतं आपल्याला? एक नंबर लाईन काय करायची असते? ड्रॉ करायची असते. फॉर एक्झाम्पल मी इकडे काय करतो? नंबर लाईन एक ड्रॉ करतो. ही नंबर लाईन मी काय केली? ड्रॉ केली. याच्यावरचा काय घेतो बरं आपण? सेंटरला नेहमी 0. 0ला आपण कोणता पॉईंट म्हटलं होतं? पॉईंट O. 0 म्हणजे एक्झॅक्टली गोल असतो आणि हा काय? O पॉईंट आहे, बरोबर. सर्वात पहिले काय करायचे आपल्याला? ड्रॉ अ नंबर लाईन. एक नंबर लाईन काय करायची? ड्रॉ करायची. अँड टेक पॉइंट Q ऑन लाईन. आपल्याला काय करायचं आहे? ह्या नंबर लाईन काय करायचं आहे? Q पॉईंट घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे? Q पॉईंट घ्यायचा आहे. का जो Q पॉईंट ॲट 2 वर, कितीवर घ्यायचा आहे? 2 वर. बघा आपली नंबर लाईन इथला कोण असतो बरं? आपला 0. इकडं कोण असतो आपला? 1. इकडं काय असणार आपला? 2. इकडं काय असणार आपल्याला? 3. इकडं कोण असतो? -1. इथं कोण असेल? -2. आपल्याला मायनसवाले सांगितले आहे का? नाही. मग मायनसची तशी आपल्याला गरज नाही. आपल्याला फक्त कोणाची गरज आहे? प्लसवाल्यांची. बरं, आता काय केलं? पहिलं आपण नंबर लाईन ड्रॉ केली. टेक पॉईंट Q ऑन लाईन ॲट 2. मग आता काय करायचं बघा, एक लक्ष द्या. मी हा पॉईंट 2 वर घेतला. मी आपण पहिल्या एक्झाम्पलवर कुठे घ्यायचो बरं? 1 वर घेतला होता, कारण की आपल्याला क्वेश्चन काय दिला होता? √2. √2चा आन्सर मी तुम्हाला बोललो होतो. जनरल √2चं जसं आपल्याला माहिती आहे ना, √4चा मिनिंग काय असतो बरं? 2. कारण की 4चं स्क्वेअर रूट काय येणार आहे? 2. जसं की √9चा आन्सर काय राहतं बरं? 3. कारण की 3चा स्क्वेअर 9 आणि 9चा स्क्वेअर रूट किती असतं? 3. पण इथं √2चा आपल्याला आन्सर येऊ शकतं का? नाही. पण हे आन्सर 1.41च्या आसपास काहीतरी असतं, पॉईंटमध्ये असते. म्हणजे याचा अर्थ √2चा अर्थ हा काय असणार आहे? 1 पेक्षा मोठा आणि 2 पेक्षा काय असणार आहे? लहान असणार आहे, बरोबर ना. म्हणजे याचा अर्थ तो 1 आणि कोणाच्या मध्ये येणार आहे? 2च्या मध्ये येणार आहे. 1 आणि कशाच्या मध्ये यायचा? 2च्या मध्ये. मग आपण काय करायचो? 1 कन्सिडर करून इथं 1 युनिटची आपण एक लाईन काढायचो आणि इथं कर्व करायचो. हा कर्व नेहमी कुठे यायचा? मग आपला √2ला यायचा. असं आपण पहिले एक्झाम्पल बघितले. आता ह्या एक्झाम्पलमध्ये काय बघा, आपल्याला काय विचारलंय? √5 विचारलाय, बरोबर ना. आता √5 बघा कुठे?
√5 पेक्षा लहान कोण नंबर असेल रे? √2, बरोबर का नाही? रूट का असेल 4, √4 म्हणजे काय असणार आहे आपला 2, म्हणजे याचा अर्थ हा √5 कोणापेक्षा मोठा असणार आहे? 2 पेक्षा. मग आता 2 पेक्षा जर √5 जर मोठा असेल तर 2 वर काय करायची? एक परपेंडिक्युलर लाईन काढून घ्यायची. काय करायची? 2 वर एक काय करायची? परपेंडिक्युलर लाईन काढून घ्यायची. मग आता आपण काय म्हटलं बघा, एक लाईन ड्रॉ केली आहे, टेक अ पॉईंट Q ऑन लाईन ॲट 2. मग ह्या 2 वरती कोणता पॉईंट घ्यायचा आपल्याला? पॉईंट Q घ्यायचा आहे. याला काय म्हणा? पॉईंट Q म्हणा. म्हणजे याचा अर्थ काय होऊ शकतो बरं? सच दॅट काय तयार होईल मग? सच दॅट आपला लाईन OQ इज इक्वल टू किती होणार आहे बरं? 2 युनिट. झाले की नाही? 2 युनिट. हा 1 युनिट राहणार 2 युनिट. युनिट का म्हटलं बरं मी? हे सेंटीमीटर आहे का? हे मीटर आहे का? हे किलोमीटर आहे का? आपल्याला माहितीच नाही आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो? युनिट. जर तुम्ही पहिलं एक्झाम्पल चांगलं केलं असेल तर हे व्यवस्थित कळेल, आणि जर पहिल्याला जर अडचण येत असेल तर पहिलं पुन्हा आज घरी जाऊन पुन्हा एकदा बघायचं आपल्या चॅनलवर, नंतर वाटलंच हे पुन्हा बघा, कारण की ते काळ हे आपल्याला कळेल, तसं कळणार नाही आहे. मग आता याला काय घ्यायचे आपल्याला? O to Q काय घेतलं आपण? एक लाईन कन्सिडर करून घेतली. आता एक आपल्याला परपेंडिक्युलर लाईन काढायची. कोणावर काढायची असते बरं ती लाईन? Q वरती. व्हेरी गुड. कोणावर काढायची? Q वर. म्हणून आपण म्हणू शकतो ड्रॉ अ परपेंडिक्युलर लाईन. परपेंडिक्युलर लाईन ॲट Q. ॲट Q. आणि ती लाईन आता कशावर लाईन काढायची बरं? ते परपेंडिक्युलर Q. म्हणजे या Q वरती परपेंडिक्युलर लाईन आपण अशी काढू शकतो ना. आलं का लक्षात? कशी काढू शकतो? अशी. आणि ही लाईन किती असली पाहिजे? नेहमी 1 युनिटच असली पाहिजे. तुम्हाला मी नेहमी सांगितलं, जी परपेंडिक्युलर लाईन आपण 1 सेंटीमीटर पण काढली ती सुद्धा किती युनिट होती? 1 युनिट. 1 युनिटचा अर्थ काय? हे जेवढं माप आहे का तेवढंच हे असलं पाहिजे. म्हणजे काय? जर एवढं जर 1 युनिट म्हटलं तर हे पण 1 युनिट पाहिजे. हे डबल नाही घ्यायचं बरं का, फक्त एकदाच घ्यायचं. एवढं हे जेवढं आहे तेवढंच हे घ्यायचं आहे, म्हणजे 1 युनिट घ्यायचं आपल्याला. लक्षात येईल? मग तुम्हाला मी सांगितलं हे ॲक्युरेट कसं घ्यायचं? आपलं जे कर्कटक असतं ना त्याच्यात काय करायचं? इथं कर्कटकचा टोक ठेवायची, इथं पेन्सिल ठेवायची. इथं जेवढं डिस्टन्स आहे का तेवढंच राईटीचा घ्यायची, तर करू मारून द्यायचा आणि तिथे लाईन ड्रॉ करून घ्यायची. म्हणजे ती काय होणार आहे? 1 युनिट होणार आहे. इथपर्यंत काय आलं? म्हणजे आपण असं म्हणू शकतो ना. आणि याला काहीतरी वाटलंच तर नाव द्या. वाटलंच त्याला आपण P नाव देऊ. ह्या पॉईंटला काय नाव देऊ? P. मग इथं काय तयार होईल बरं आपलं? सच दॅट. सच दॅट काय तयार होईल? लाईन PQ इज इक्वल टू किती होणार आहे? 1 युनिट. जसं हे O to Q किती झाले होते? 2 युनिट. आणि हे किती करायचे आता आपल्याला? फक्त 1 युनिट. लक्षात आलं कितपर्यंत? आता काय करायचं? हा O पॉईंट आणि P पॉईंट आपण काय करायचो रे? एकमेकांना अटॅच करायचो. काय करायचो? एकमेकांना अटॅच. मग आता हे एकमेकांना अटॅच झाल्यावरती काय तयार होतं बरं? आपला ट्रायंगल तयार होतो ना. होतो का नाही? हा काय झाला? राईट अँगल ट्रायंगल. कारण ही परपेंडिक्युलर लाईन आहे. परपेंडिक्युलर म्हणजे इथं किती डिग्री असणार आहे? 90. आणि ज्या ट्रायंगलमध्ये एक अँगल हा 90 असतो तो कोणता असतो? राईट अँगल ट्रायंगल असतो. मग हा कोणता ट्रायंगल होणार आहे? राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे इथं कोणता ट्रायंगल तयार होईल बरं? देअरफॉर ट्रायंगल कोणता तयार होईल? OQP. बरोबर ना? कोणता ट्रायंगल तयार होईल? OQP. OQP. हा कोणता असणार आहे? राईट अँगल ट्रायंगल. डॅश डॅश करून काय करू शकतो आपण? राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि तुम्हाला मी सांगितले राईट अँगल ट्रायंगल जर असेल तो कोणता फॉर्म्युला यूज करावा लागतो आपल्याला? पायथागोरसचा एक फॉर्म्युला आहे. कशासाठी? आपल्याला हे माहिती आहे हे 1 युनिट आहे, हे 1 युनिट आहे, म्हणजे हे टोटल किती असणार आहे? 2 युनिट. आपण तर लिहिले 2 युनिट आहे. हे किती युनिट आहे? 1. हे पण आपल्याला माहिती आहे. पण हे किती युनिट हे आपल्याला माहिती आहे का रे? नाही आहे ना. मग आपल्याला राईट अँगल ट्रायंगलच्या जर 2 बाजू माहिती असेल तर आपण तिसरी बाजू फाइंड आउट करू शकतो ना. बरोबर ना? म्हणून आपण काय करू शकतो? इथं पायथागोरसचा थेरम. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम.
मग आता पायथागोरसचा थेरम कसा असतो बरं, ही जी सर्वात मोठी ही एक साईड आहे, ही एक साईड आहे आणि ही एक साईड आहे ना, ट्रायंगलला 3 साईड असतात, यातली सर्वात मोठी साईड कोणती बरं, कोणती बरं, OP, त्याला आपण काय म्हणतो, हायपोटेनियस, काय म्हणतो, हायपोटेनस. मग पायथागोरसचा थेरम तेच सांगतो काय, हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू कोणाचा स्क्वेअर असतो, बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर. व्हेरी गुड. काय असणार आहे, बेसचा स्क्वेअर प्लस काय असतो, हाईटचा स्क्वेअर. मग आता हायपोटेनस माहिती आहे का रे आपल्याला, नाही. मग हायपोटेनस माहीत नाही म्हणून आपण हायपोटेनस स्क्वेअर तसंच लिहून टाकू, इज इक्वल टू बेस स्क्वेअर. बेस किती रे आपला, 2 युनिट आहे ना, हे काय OQ किती घेतलं आपण, OQ किती आहे, 2 युनिट. मग आपण इथं 2 टाकून देऊ व्हॅल्यू आणि त्याचा काय घ्यायचा असतो आपल्याला, स्क्वेअर प्लस हाईट किती आहे, 1 युनिट. व्हेरी गुड. H हाईट आहे ना, हाईट 1 आहे बघा. इथं PQ किती दिला आहे, 1. हा काय घेतला आपण, स्क्वेअर घेतला. अलग लक्षात. मग आता इथं मी लिहितो आता हायपोटेनस इज इक्वल, पुन्हा हायपोटेनस Hचा काय येणार इथं, स्क्वेअर इज इक्वल टू किती होणार आहे बरं, 2चा स्क्वेअर किती होणार आहे, 4 प्लस 1चा स्क्वेअर किती होणार आहे, 1, बरोबर ना. देअरफॉर हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू किती होणार इथं, 5. मग हायपोटेनस फक्त आपल्याला काय पाहिजे, हायपोटेनस स्क्वेअर पाहिजे का, नाही. मग आपण काय घेतो, स्क्वेअर रूट. काय घेतो, स्क्वेअर रूट. मग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड, दोन्ही बाजूंचं काय घेतलं आपण, स्क्वेअर रूट. मग स्क्वेअर रूट घेताना हा स्क्वेअर काय होतो, निघून जातो. म्हणजेच काय राहील फक्त आपला हायपोटेनियस इज इक्वल टू 5चा स्क्वेअर रूट आहे का रे काही, नाही आहे. हां, याचं जर 9 असतं तर आपण काय घेतला असता, 3. व्हेरी गुड. पण 5चा स्क्वेअर रूट आहे का, नाही. मग आपण त्याला कशात टाकतो बरं, स्क्वेअर रूटमध्ये टाकतो ना. म्हणजे आपल्या हायपोटेनसची साईड किती आली, √5. ही साईड किती आली बरं आपली, √5. आता गंमत बघा काय, ह्या O पासून तर P पर्यंत व्हॅल्यू किती आली आपली, √5, बरोबर ना. ही काय आपली √5. मग आता काय करायचं असतं आपल्याला, जे आपल्या कर्कटक आहे की एका बाजून 2 चितो आपण कोणाला पण, आणि दुसऱ्या बाजून काय लावतो त्याला, पेन्सिल आणि ते 2 चितो ते इथं ठेवायचं. आणि ही डिस्टन्स किती असणार आहे आता, √5. हे काय करायचं, एक कर्कटक इथं ठेवायचं आणि पेन्सिल इथं, हिने काय करायची बरं, इथं काय करायचं, अर्क काढायचं. बघा इथं अशी पेन्सिल ठेवली का, हा अर्क असं येणार आहे, येणार आहे का असा अर्क. हा अर्क आला म्हणजे ही साईड किती वाढणार आहे बरं, √5 आहे ना. तर याचा अर्थ ही सुद्धा किती असणार आहे, √5. आणि √5 तर आपल्याला ड्रॉ करायची, केली ड्रॉ, झालं. मग हा आपल्याला तेच दाखवायचं, नंबर लाईनवर कोण दाखवायचं होता, √5. आणि दाखवलं ना आपण √5, कारण की हे डिस्टन्स जर √5 आहे तर हे डिस्टन्स सुद्धा किती येणार आहे, √5. झाली ड्रॉ. आणि आपलं एवढंच तर ड्रॉ करायला लावलेलं होतं. फिनिश. लक्षात आलं काय सांगितलं, नक्की का, एकदम काही डाऊट राहील का, नक्की व्यवस्थित सर्व लिहून घ्या. क्वेश्चन नंबर. आता बघा लक्ष द्या महत्त्वाचं, आपण सेकंड क्वेश्चन हा बघितला. सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला काय करायचं होतं, √5 हा नंबर लाईनवर काढायचं होतं, बरोबर ना. आता जर आपल्याला क्वेश्चन जर विचारला, आता पुढचा थर्ड क्वेश्चन कोणता आहे बरं आपल्याकडं, बघा आपल्याला थर्ड जो क्वेश्चन आहे हा कोणता आहे, ड्रॉ, किंवा आपल्याला काय म्हटलेलं आहे बरं, शो द नंबर √7 ऑन द नंबर लाईन. म्हणजे हीच नंबर लाईन आहे, याच्यावर काय ड्रॉ करायचं आता आपल्याला, √7. जसं आपण इथं √5 केला, √6 कुठे येणार आहे बरं, याच्या थोडं पुढं, √7 अजून त्याच्या पुढं, √9 √8 त्याच्या अजून पुढं, √9 त्याच्या पुढं. √9चा अर्थ काय, रूटमध्ये 9 म्हणजे काय 3, म्हणजे तो 3 वर येईल. म्हणजे √4, 5, 6, 7, 8 हे सर्व कोणाच्या मध्ये येणार आहे, 2च्या आणि 3च्याच मध्ये येणार आहे, बरोबर ना. आता एक गडबड लक्षात ठेवा, एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जर तुम्हाला √2 जर विचारला, कोण विचारला, √2, तर फक्त परपेंडिक्युलर लाईन कोणावर काढायची बरं, 1 वर. बाकी तुम्हाला √5, √6, √7, √8 काहीही क्वेश्चन विचारू द्या, परपेंडिक्युलर लाईन मात्र तुम्हाला कशावर काढायची, 2 वरच काढायची. कशावर काढायची, 2 वर. आता लक्ष द्या, सर पेन काय असेल ते खाली ठेवा, एक लक्ष द्या. आता पण एक गडबड आहे, जर तुम्हाला 5 वाला क्वेश्चन विचारला तर एवढंच लिहायचं आहे, नो प्रॉब्लेम. पण √6 वाला जर म्हटलं तर हे सर्व लिहायचं आहे तुम्हाला, प्लस अजून एक गोष्ट ॲड करायची. आणि 7 वाला म्हटलं का अजून एक गोष्ट ॲड करायची.
8 वाला म्हटलं अजून एक गोष्ट ॲड करायची, हे तर सर्वच लिहायचं आहे, प्लस एक गोष्ट ॲड करायची, काय ते सांगतो मी तुम्हाला. बरं, इथपर्यंत आपण सॉल्व केलं होते, कोणासाठी केलं होतं? √5 साठी. आता √6 साठी सुद्धा सॉल्व करावंच लागतं, जरी √7 म्हटलेलं असलं तरी. काय करावं लागतं? √7. आता बघा काय सांगतो मी तुम्हाला, एक लक्ष द्या. आत्तापर्यंत आपण बघा काय केलं होतं बरं, ही एक काय काढली होती? नंबर लाईन, बरोबर. इथं काय घेतला होता आपला? 0. इथं काय होता आपला? 1. इथं काय घेतला होता? 2. तुम्ही एक ऑब्झर्व केलं का, मी मोजतोय का रे डिस्टन्स, तर तुम्हाला असं वाटतं की ॲक्युरेट आहे? थोडा अंदाज आला पाहिजे आपल्याला. बरं, इकडून मी तसंच काढू शकतो बघा. इथं काय बरं? -1. इथं काय? -2. डिस्टन्स जवळपास बऱ्यापैकी सारखे वाटत आहे, लई मोजायची गरज नाही आहे, पण एक अप्रॉक्सिमेट आपल्याला सारखं आलं पाहिजे. ओके. आता मी तुम्हाला काय बोललो, √5, √6, √7, √8 काही विचारू द्या. आपल्याला परपेंडिक्युलर लाईन कोणावर काढायची असते? नेहमी ड्रॉ परपेंडिक्युलर लाईन ऑन 2 वरच काढायची. आणि ती किती काढायची? आपल्याला डिस्टन्स किती घ्यायचं? 1 युनिट. जसं हे 1 युनिट आहे, तसं हे पण एक 1 युनिट आहे, तसं इथं पण 1 युनिट काढायचं. मग बहुतेक ते इथे येऊ शकते, अशी काहीतरी येईल, बरोबर का? 1 युनिट इथं काहीतरी येणार आहे, अशी काहीतरी 1 युनिट येणार आहे. आलं लक्षात? मग आपण काय करायचं? याच्या आधी याला एकमेकांना काय करायचं? हे जोडून द्यायचो. याला काय नाव दिलं होतं मी? P. आणि इथं काय म्हटलं होतं? Q. हे पहिले एक्झाम्पल आहे, कोणतं? √5 आलं. मग आपण काय केलं होतं बरं? याला इथं आपण कंपास ठेवलंय आणि याला काय केलं होतं? असं काय केलं होतं? इथं कनेक्ट केलं होतं. आलं लक्षात? ही थोडी मी आता काय करतो? अजून वाढवतो. मग इथं 2 आहे ना, 3 बहुतेक इथं असेल, बरोबर का रे? इथं 1, 2 आणि 3. मग हा काय आला होता? आपला √5 आला होता, बरोबर ना? इथपर्यंत आपण सॉल्व केला. आता सर्व पुन्हा इथपर्यंतच लिहायचं थर्ड एक्झाम्पलसाठी. आता आपल्याला काय करायचं आहे? जिथं आपण 5 काढला का, तिथं आता एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची. जिथं √5 आलं तर तिथं काय करायचं? आपल्याला एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची. आणि ती सुद्धा काय घ्यायची? 1 युनिटच घ्यायची. जशी ही 1 युनिट घेतली होती का, तशी ही सुद्धा किती घ्यायची? 1 युनिटच घ्यायची. आता काय होईल बघा. आता मला सांगा, ह्या O पासून याला Q नाव दिलं, याला काहीतरी आपण नाव देऊ, याला काहीतरी आपण नाव काय देऊ? सपोज C नाव देऊन टाकू. काय देऊ? C कोणता पॉईंट आहे आपला? √5 वाला, बरोबर ना? लक्षात द्या मी काय सांगतोय. C हा कोणता पॉईंट आहे आपला? √5. आता मला सांगा, इथं बेसचा डिस्टन्स किती असणार आहे? √5. इथपासून इथपर्यंत 2 होता ना, ते √5 संपला विषय. इथून तर इथपर्यंत किती असणार आहे? 3. तसं इथून तर इथपर्यंत किती असणार आहे? √5. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की O to C हे डिस्टन्स किती असणार आहे? √5. आता इथं P घेतला, इथं Q, इथं एखाद्या वाटल्याचं X घेऊन टाका. चल इथं काय घ्या? X to C किती डिस्टन्स आहे? 1 युनिट. व्हेरी गुड. किती असणार आहे? 1 युनिट. आता काय करायचं आपल्याला? हे एकमेकांना काय करायचे? अटॅच. कोण? O and X वाले असे म्हणते अटॅच. आता बघा गंमत बघा काय, आपल्याला O आणि C किती म्हटले? √5. आणि X आणि C किती म्हटले? 1. मग आता बेस आपल्याला माहिती आहे, हाईट आपल्याला माहिती आहे, पण ही जी निळी लाईनने ड्रॉ केलेली लाईन ही आपल्याला माहिती आहे किती लांब आहे? नाही. आपल्याला रेडवाली माहिती आहे. रेडवाली किती बरं? √5 आहे. पण ही ब्ल्यूवाली माहिती आहे का? नाही माहिती. मग ती पहिली काढावं लागेल आपल्याला. आणि तुम्हाला आत्ताच सांगतो मी, ती लाईन असणार आहे √6. कशी ती सांगतो. आता बघा नेक्स्ट. आता हे झालं पहिलं. सेकंडवालं बाय पायथागोरस थेरम. मग आता पायथागोरस थेरम हायपोटेनस कोणता आहे बरं? इथं OX चा स्क्वेअर. हायपोटेनस म्हणा, जसं मी तर हायपोटेनस म्हटलं तरी चालेल, OX म्हटलं तरी चालेल. इज इक्वल टू काय असतो बरं आपला? बेस. बेस म्हणजे काय म्हणू शकतो? OC ना, आता नवीन बेस, त्याचा काय घ्यायचा? स्क्वेअर. आणि हाईट किती बरं? XC ही काय असणार आहे? हाईट. हां चालेल. याचा काय घ्यायचं आपल्याला? स्क्वेअर. मग आता बघा OX तर काढायचं आहे ना, OC माहिती आपल्याला. O आणि C किती बरं? √5. त्याचा काय घ्यायचा? स्क्वेअर. प्लस XC किती बरं आपला? 1. बरोबर ना? किती आहे? 1. आणि 1चा पण काय घ्यायचा आपल्याला? स्क्वेअर. आता √5चा स्क्वेअर का? तर मी तुम्हाला आधीच एक रूल सांगितला आहे, Xचा स्क्वेअर आणि तो जर रूटमध्ये असेल तर रूट आणि स्क्वेअर निघून जातो.
मग इथं सुद्धा रूट आणि स्क्वेअर काय होऊन जाणार आहे, निघून जाणार आहे. म्हणजेच काय राहिलं तुमचं इथं फक्त 5. आणि 1चा स्क्वेअर किती असतो रे, 1च. 1चा स्क्वेअर किती असतो, 1. मग मला सांगा 5 + 1 किती होणार आहे, 6. म्हणजे OX स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली, 6. मग आता आपल्याला OXची व्हॅल्यू पाहिजे, स्क्वेअरची व्हॅल्यू पाहिजे का, नाही. मग आपण काय घेऊ शकतो, स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. दोन्ही बाजूंचं काय घ्यायचं आपल्याला, स्क्वेअर रूट. मग OX स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय राहणार आहे, फक्त OX राहणार आहे, इज इक्वल टू 6चं रूट स्क्वेअर रूट माहिती आहे का रे आपल्याला, नाही. मग आपण ते कुठं टाकतो रे, √6. मग मला सांगा OXची व्हॅल्यू किती आली आपली. मग बघा OX मग ह्या ग्रीनवाल्याची व्हॅल्यू किती आली, √6. आणि √6 पहिला काढावा लागतो ना आपल्याला. मग आता मला सांगा जर O पासून तर X पर्यंत जर लाईन √6 आहे तर मी याच्यावरून कोणताही ड्रॉ केला ती लाईन कशी येणार आहे, √6वर. मग मी पुन्हा काय करणार आहे, आपली कंपासमध्ये पेन्सिल घेणार आहे, इथं ठेवणार आहे आणि इथं. मग इथं ठेवलं तुमचा आला तो इथं येणार आहे बघा असं. हा काय झाला आपला √6. काय झाला, √6. त्याच्यावरून आता आपल्याला काय विचारलं आहे, √7. मग आता पुन्हा अजून पुढे जायचं. बरं पुढं लिहू, इथं लिहू का, इथंच कुठं लिहितो, चला काय हरकत नाही, इकडे काही गरज आहे नाही तशी, चालेल ना. ते तुम्ही लिहा बरं का, पण नाही तर मी खोडलं म्हणून तुम्ही नका खोडू हे लगेच. ओके इकडे. मग आता थर्डवाले आता कोणता काढायचा आहे बरं आपल्याला, √7. √7 पुन्हा तसंच काढायचं. काय जिथं √6 आहे का तिथं काय करायची, आता आपल्याला एक परपेंडिक्युलर लाईन घ्यायची. मग ही परपेंडिक्युलर अशी लाईन आली, याच्यावर आली का. मग याला X म्हटलं, याला काहीतरी Y म्हणून टाकायचं, याला काय म्हणा Y. जसं याला Q म्हटलं, याला C म्हटलं, याला काहीतरी म्हणा, काय म्हणा D म्हणा, चला काय म्हणा D. मग आता परपेंडिक्युलर लाईन कोणती आली आपली, XD. बेस कोणता आला आता आपला, OD. मग मला सांगा OD किती व्हॅल्यू असेल, √6. किती असणार, √6. O पासून तर D पर्यंत व्हॅल्यू किती असणार, √6. जशी O पासून तर C पर्यंत किती होती, OC √5. OQ किती होता आपला 2. तसाच O आणि D किती असणार आपला √6. मग आता आपण पुन्हा बाय पायथागोरस थेरम तिसऱ्यासाठी. मग आता कसा असतो आपला, मला आता सांगा हे काढल्यामुळं याची हायपोटेनस आता काय होणार आहे, मी पुन्हा रेडमध्येच काढतो बघा. कोणाची आता ही OX OY राहील काय शे. मग आता बघा OD आपल्याला माहिती आहे किती आहे, √6. YD आपल्याला माहिती आहे किती आहे, 1. कारण की सर 1 युनिट असतात, हे किती असणार आहे, 1 युनिट. पण आपल्याला OY माहिती आहे का, नाही. आपल्याला OX माहिती आहे, OP माहिती आहे, पण OY माहिती आहे का, नाही. मग आता OYची व्हॅल्यू आपल्याला काढायची. मग आता OY कोण आहे आपला, हायपोटेनस. म्हणून आपण म्हणू शकतो ना OYचा स्क्वेअर इज इक्वल टू काय असतो बरं, बेसचा स्क्वेअर. काय OD, इथं OD बेस आहे ना, प्लस कोणा हाईटचा, हाईट काय असणार आहे, YD स्क्वेअर. बरोबर का नाही, फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. मग आता काय बघा ODची व्हॅल्यू किती बरं, OD √6 स्क्वेअर प्लस YDची व्हॅल्यू किती आहे, 1 स्क्वेअर. मग आता √6चा स्क्वेअर किती जाणार आहे, 6. कारण की त्या स्क्वेअर जाणार आहे, रूट जाणार आहे ना. प्लस 1चा स्क्वेअर किती जाणार आहे, 1. म्हणजे 6 + 1 किती जाणार आहे, 7. बट ही व्हॅल्यू कोणाची आली बरं, OY स्क्वेअरची आली. बरोबर ना, OY स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली, 7. आपल्याला फक्त कोण पाहिजे, OY पाहिजे. म्हणजेच काय घ्यायला लागेल आपल्याला, स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. मग याचं स्क्वेअर रूट काय आलं, OY. आणि 7चं स्क्वेअर रूट किती येणार आहे, √7. किती येणार आहे, √7. म्हणजे याचा अर्थ ही जी लालवाली लाईन, रेडवाली जी लाईन काढली याचा डिस्टन्स किती असणार आहे रे, √7. पुन्हा काय करायचं, मस्त आपल्याला कंपासमध्ये काय करायचं, एवढं डिस्टन्स घ्यायचं, इथं ठेवायचं आणि इथं येणार आहे, असा करू येणार तो. आणि ही डिस्टन्स मग किती असणार आहे, √7. केला आपण त्याच्यावरती ड्रॉ. √8 करू शकतो. अजून एकदा पुढे जायचं आपल्याला.
√9 करू शकतो, √10 करू शकतो, √11 करू शकतो, केवरही करू शकतो असं आपण. पण आता सध्या एवढंच बाद झालं. लक्षात येईल का काय केलं? म्हणजे पहिलं एक्झाम्पल जसं आहे तसं पुन्हा एकदा तुम्हाला लिहायचं आहे, प्लस दुसरं प्लस तिसरं आणि मग हे सर्व ड्रॉ करायचं आहे. ध्यानात आलं का? नक्की का एकदम? पुन्हा 1 2 3 मग ड्रॉ करा. हो हो 7 काढावाच लागतो ना, कारण की 7 जर काढलं नाही तर आपण परपेंडिक्युलर लाईन नाही ना काढू शकत. आता आपल्याला जर फक्त डायरेक्ट √8 जर विचारला असता ना तर आपल्याला 7 पर्यंत सर्व काढावं लागलं असतं. 7 पुन्हा परपेंडिक्युलर लाईन काढावं लागली असते, नंतर आपल्याला हे डिस्टन्स काढावं लागलं असतं, मग याच्यावर घ्यावं लागलं असतं. आली का गंमत? काय लक्षात आहे? म्हणून एक्झाम्पल एवढं तर नाही विचारणार. विचारलं तर कशावर विचारतात जनरली? √2 √3 √5 एवढे जनरली विचारतात. तरी आपल्याला हे सर्व माहिती पाहिजे, कळालं तर पाहिजे कन्सेप्ट काय. सिम्पल आहे ना, थोडं सिम्पलच आहे. व्यवस्थित पहिलं काय आहे? फर्स्ट, हे सेकंड, आणि नंतर हे थर्ड, आणि नंतर डायग्राम ड्रॉ करायची तुम्हाला. √6 पण असं द्यायचं. हो मग √6चं 7चं जे असेल ते सर्व. म्हणजे आता आपले थर्ड एक्झाम्पल आहे ना, √7 विचारलं आहे ना, तर पहिलं आपल्याला √5 काढावं लागतं, नंतर √6 आणि नंतर √7, आणि √7चा तर क्वेश्चन आहे. कारण की √5 का काढायचा? √5 काढला तर √6 येणार आहे, √6 काढला तर √7 येणार आहे. आणि जर तुम्हाला फक्त √8 काढायला लावला तर तुम्हाला 5 6 7 काढावंच लागेल. नाही अंदाजे नाही, मार्क्स भेटतात पण मार्क्स नाही भेटत. अंदाजे काढू शकतो पण मार्क्स नाही भेटत. त्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचा पॉईंट काय माहिती आहे की इथं हे तुमचे नंबर्स दिसले पाहिजे. म्हणजे याचा अर्थ हा झाला का तुम्ही सर्व सॉल्व केलं आणि मग बरोबर ड्रॉ केलेली. अंदाजे तर कोणी काढेल, मग काय त्याला मजा आहे? पहिलीचं पोरगं काढून गेलं तेवढं तर.